महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं मागील वेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेलं पण नैसर्गिक युती वाटणारं सरकार सत्तेत आलं होतं. लाडकी बहीण सारख्या योजना राबवल्यामुळेच पुन्हा युतीचं शासन आल्यानं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माढ्यामध्ये सोमवारी दिनांक 21 रोजी राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीजच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना सांगितलं. यावेळी उद्योगमंत्री सावंत म्हणाले की राजवी ऑइल मिलमुळे परिसरात शेतकऱ्यांना फायदा होणार असून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या लाडक्या बहीण यासारख्या निर्णयांमुळे महिलांना फायदा होत आहे. लाडकी बहीण, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, युवकांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे सरकार पुन्हा सत्तेत आलं आहे. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीजच्या माध्यमामधून पृथ्वीराज सावंत उभा करत असलेला हा प्रकल्प या विभागाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यामधील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष बांधणीवरती भर दिलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामधील प्रश्नही प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या माध्यमामधून सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. प्राध्यापक सावंत यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत. भविष्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माढा दौरा नक्की होणार आहे. या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना मंत्री शंभूराज देसाई, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, आमदार अभिजित पाटील, आमदार नारायण पाटील, माजी आमदार धनाजीराव साठे, राजन पाटील, संजय शिंदे, राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीचे चेअरमन पृथ्वीराज सावंत, वाखाऊटचे सरपंच ऋतुराज सावंत यांच्यासह हजारो शिवसैनिक, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.